नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, काल परवा आपण CL2 लायसनचा एक व्हिडिओ बनवला होता. त्याला बऱ्याच जणांनी पर्सनली फोन करून आपल्या कमेंटमध्ये व्हॉट्सॲपमध्ये विचारलं की ह्यापासून उत्पन्न किती मिळतं आणि काढण्यासाठी खर्च किती येतो आणि कागदपत्र काय काय लागतात. म्हणजे नेहमीचेच प्रश्न, काय कागदपत्र लागतात, खर्च किती येतो आणि उत्पन्न काय, ह्यातून किती मिळतं, म्हणजे धंदा केला तर परवडेल का. तर हा छोटासा व्हिडिओ मी बनवतोय कारण का आतापर्यंत आपण ह्याचे कागदपत्र, ह्याचं खर्चाचं आणि उत्पन्नाचं काहीच बनवलेलं नाहीये आपल्या ह्या चॅनलवर. परंतु बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 20 ते 25 जणांचे फोन मेसेजेस आले वेगवेगळ्या की बाबा या संदर्भात थोडीफार माहिती द्या. तर पहिल्यांदा मित्रांनो, कागदपत्र आपली नेहमीचीच लागतात, जसं काल सांगितलं. आणि माझ्याकडं मुंबईच्या कमिशनर ऑफिसमधून आणलेली एक चेकलिस्ट आहे. लक्षात, ज्यांना कुणाला ती चेकलिस्ट पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. अत्यल्प पैसे घेऊन, फ्री नाही देणार, पण अत्यल्प पैसे घेऊन मी ती चेकलिस्ट आणि लायसन फीचा GR त्याबरोबर देईन. अत्यल्प पैसे घेईन, कमी पैशामध्ये ते देईन. सिंगल पानी ती चेकलिस्ट आहे, ती कमिशनर ऑफिस मुंबई येथून आणलेली आहे. ओके, तर हे झालं कागदपत्रांचं. त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बघूया, आपण नंतर बनवूया. मेन हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय, तर त्यांनी विचारलं खर्च आणि उत्पन्न. खर्च काय मित्रांनो, जसं आपल्या बारला, वाईन शॉपला लायसन फी जी आहे ती लोकसंख्येवर आहे. जसं आपण म्हणतो की 50,000 लोकसंख्या असेल तर 65,000च्या दरम्यान लायसन फी आहे, 67,000 वगैरे. 1 लाखाच्या दरम्यान जर हे असेल तर तसे स्लॅब आहेत. तसं ह्या देशी दारूच्या ट्रेडला CL2 ला, FL1 ला पण तसंच आहे, फक्त फीचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आता आपण CL2 चा विचार करतोय. CL2 ला जी लायसन फी आहे, मिनिमम लायसन फी जी आहे ते 3,29,300, म्हणजे आपण 3,30,000 धरूया. 3,30,000 ही वार्षिक लायसन फी आहे. ह्या लायसन फी मध्ये तुम्हाला 25,000 बॉक्स विकायची परवानगी असते. मित्रांनो, म्हणजे साधारण 13 रुपये 20 पैसे का 13 रुपये 20 पैशाच्या दरम्यान पर बॉक्स तुम्हाला लायसन फीचा खर्च येतो. लक्षात. याच्या व्यतिरिक्त खर्च असा जास्त ट्रेड लाईनला नसतो. मग काय बिल 1-2 रुपयाला पडतं, ती पण 3-4 रुपयाला पडती, ट्रान्सपोर्टेशन ते साधारण पर केस 5-6 रुपये पडतं. परंतु जर तुम्ही ट्रेड असाल आणि तुम्ही जर पुढं माल किरकोळ विक्रेत्यांना, वाईन शॉपला जर पाठवत असाल तर पर केस 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये ट्रान्सपोर्टेशन चार्ज लावला जातो. मित्रांनो, हा ट्रान्सपोर्टेशन चार्ज हा बिलात एक्स्ट्रा लावला जातो, एक्स्ट्रा दाखवला जातो. पर केस 10 रुपये, 15 रुपये, जसं अंतर असेल त्या प्रकारे. दुसरी गोष्ट, ऑपरेटिंग चार्ज 10 रुपये लावला जातो, म्हणजे ज्यामध्ये काय असतं, बिल, TP ह्याचा खर्च असतो. त्यामुळं असा ऑपरेटिंग कॉस्ट जशी बारला आणि वाईन शॉपला, बारला जास्त असती, वाईन शॉपला त्या मान कमी असती, त्या मानानं ट्रेड लाईनला ऑपरेटिंग कॉस्ट CL2 ला तरी खूप कमी आहे. कंपनीमधून एक तुमचं गोडाऊन असेल स्वतःचं, कंपनीमधून माल आणला, त्या ठिकाणी ठेवला, तुमचा एक सेल्समन असेल जो ऑर्डर घेत असेल, कलेक्शन करत असेल आणि त्या ऑर्डरचं त्या प्रकारे त्या पार्टीचं बिल बनवून त्याला TP, सरकारी TP, ट्रान्सपोर्ट पास तो बनवून हा माल आपल्या गाडीनं पाठवून द्यायचा. हा एवढंच असतं. यामध्ये तुम्हाला जो माल असतो तो कंपनीकडून पोच मिळतो. हिथून पुढे जो माल तुम्ही रिटेलरला पाठवता तो पण तुम्ही त्याचं पर बॉक्स भाडं लावता. शिवाय TPचा, बिलाचा जो खर्च आहे त्याला हँडलिंग चार्ज म्हणतात. 10 रुपये हँडलिंग चार्ज पर बिल, पर केस नाही. जो 10 रुपये हँडलिंग चार्ज असतो तो पर बिल लावला जातो. म्हणजे एका बिलात 10 रुपये हँडलिंग चार्ज असतो. ते म्हणजे काय असतं, ते TPचा खर्च, बिलाचा खर्च, FL9चा खर्च, अशा प्रकारचा तो हँडलिंग चार्ज पर बिल 10 रुपये लावतात. आणि ट्रान्सपोर्टेशन चार्ज
10 ते 25 रुपये पर केस लावतात, पर बॉक्स लावला जातो. ठीक आहे मित्रांनो. आणि ही जी लायसन फी आहे ती 25,000 बॉक्स पर्यंत 3,30,000 रुपये धरूया आपण, म्हणजे साधारण 13 रुपये 20 पैसे. आणि इथून पुढचा स्लॅबच नाहीये. मग तुमच्या तिथून पुढे कसं आहे, जसं तुमचं सेल वाढेल तसं तुमचं 13 रुपये 30 पैशानं तुम्हाला ती लायसन फी भरायची. सॉरी, 13 रुपये 30 पैशानं पर केस, म्हणजे 25,000 एक बॉक्स तुम्ही विकला, मग पहिल्या 25,000 बॉक्सची फी तुमची ऍडव्हान्सच आहे, ती भरूनच तुमचं लायसन रिन्यू होतं. तर 25,000च्या आत बॉक्स विकले गेले तर काय पैसे परत मिळत नाही. ठीक आहे. 25,000 बॉक्स झाले, त्यानंतर तुमचा एक बॉक्स झाला तरी त्याची लायसन फी एक बॉक्स गुणले 13 रुपये हा सरकारी भरणा करावा लागतो. त्या प्रकारे सेकंड स्लॅबच नाहीये. जो तुमचा सेल आहे गुणिले 13.20 का 30 आहे ते भरून तुम्हाला ती लायसन फी भरायची आहे. आता ह्यातनं उत्पन्न किती मिळतं मित्रांनो, हा जवळपास रोखीचा धंदा आहे. हा रोखीचा धंदा आहे. संत्रा ब्रँडला साधारण 50 रुपये 60 रुपये 70 रुपये बॉक्सला मिळतं पर केस. ती समोरची पार्टी पैसे किती देते, किती फास्ट देते, काही काही ठिकाणी ऍडव्हान्स पैसे घेतले जातात, मग तिथं मार्जिन कमी केलं जातं. किंवा ती पार्टी किती बॉक्स उचलतीये, 25 बॉक्स घेणाऱ्या पार्ट्या आहेत, 50 बॉक्स घेणाऱ्या पार्ट्या आहेत, अख्खी गाडी 600 बॉक्सची 700 बॉक्सची अख्खी गाडी घेणाऱ्या पण पार्ट्या आहेत. तुमच्याकडे ब्रँड कुठला आहे आणि त्या पार्टी किती उचलतीये आणि तुम्ही पेमेंट तुम्हाला ती किती दिवसात देते याच्यावरती साधारण मार्जिन ठरतं. जे संत्रा लेबलला, मग ते कुठलाही संत्रा असते, तुमच्या एरियामध्ये जो संत्रा चालतो त्याला साधारण ऍव्हरेज एक 50 ते 60 रुपये पर बॉक्स मार्जिन आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जे पंच आहेत म्हणजे टँगो पंच असेल, सोफ असेल, वडका असेल, म्हणजे इतर जे फ्लेवर आहेत त्याला साधारण पर बॉक्स 100 ते 125 रुपये मार्जिन आहे. आलं लक्षात मित्रांनो. जर तुम्ही बघितलं अगदी तुम्ही ऍव्हरेज 75 मार्जिन काढलं तरी तुम्ही बघू शकताय की तुम्हाला लायसन फीचा खर्च फक्त 3.25 लाख 3,30,000 रुपये आहे आणि तुम्हाला 25,000 बॉक्स विकायची परवानगी आहे. आणि तुम्ही 25,000 बॉक्स जरी विकले 50 रुपये मार्जिननं तरी चांगल्यापैकी अमाऊंट तयार होती आणि त्यातून तुम्हाला भाड्याचा खर्च नाहीये, बाकीचा जास्तीत जास्त काय गोडाऊनचा खर्च येईल, त्या सेल्समनचा खर्च येईल, आणि जर गोडाऊनला एखादा माणूस ठेवला बिलिंगला वगैरे त्याचा खर्च येईल, लोडिंग अनलोडिंग चार्जेस हे आपण त्या पार्टीकडून घेत असतो. हा लक्षात. तर माझ्यामध्ये छोटासाच व्हिडिओ बनवायचा होता आणि जर कुणाला यात इंटरेस्ट असेल आणि चेकलिस्ट पाहिजे असेल तर जरूर फोन करा. ती मी PDF स्वरूपात ती चेकलिस्ट आणि लायसन फीचा जो GR आहे चालू वर्षाचा तो GR मी पाठवीन आणि अत्यल्प पैसे घेईन. ठीक आहे. जरूर जर कुणाला पाय असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि इतर माहितीसाठी आणि काय तुम्हाला शंका असेल तर ती कमेंटमध्ये टाका. आणि माझ्या मते ह्या शनिवारी किंवा रविवारी जे मागच्या आठवड्यामध्ये प्रश्न आले आहेत त्याच्यावरती असाच एक छोटासा व्हिडिओ बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.